छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या सन्मित्र कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे। क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विजयलक्ष्मी अपार्टमेंटमधील 2 फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले असून हजारो रुपयांच्या मुद्देमालासह महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली आहे। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना काल 6 मार्च रोजी दुपारी 2:15 ते 3:30 दरम्यान घडली। सन्मित्र कॉलनीतील विजयालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉक्टर सुधाकर सोन्या बापू शेळके आणि त्यांच्या शेजारी असलेल्या सुनीता सतीश ढोले यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील 3 लोखंडी कपाटांची उचकापाचक करून चांदीचे जोडवे, 5 पैंजण, कुंकवाचे करंडे आणि सोन्याचे कानातले रिंग असे दागिने लंपास केलेत। दागिन्यांसोबतच सुमारे 23,500 रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली आहे। या प्रकरणी डॉक्टर सुधाकर शेळके यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एकूण 66,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं नमूद केलंय। विशेष म्हणजे केवळ दागिनेच नव्हे तर वैयक्तिक कागदपत्रे आणि गाडीचे आरसी बुक चोरीला गेल्याचं फिर्यादीची मोठी अडचण झाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करतायत। शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात भरदिवसात झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।